पुणे शहरात हजारो भटकी कुत्री रस्त्याने येता जाताना प्रवास करणाऱ्या प्रत्येकाला दिसतात, परंतु या कुत्र्यांबद्दल कुणी सहसा आपुलकी दया माया दाखवताना फारसे दिसत नाही। परंतु या भटक्या कुत्र्यांसाठी तळमळीने काम करणारे पसारे दाम्पत्य हे दोघे मिळून आजारी व अपघात झालेल्या कुत्र्यांवर औषध उपचार करतात व लहान पिल्लांना आपल्या घराचा आश्रय देतात। अरुण पसारे व सुवर्ण पसारे हे दोघं गेली 15 वर्ष झालं काम करत आहेत। तर ते काम कशा पद्धतीने केले जातं याविषयीची माहिती जाणून घेऊयात। मी स्वतःही फिजिओथेरपिस्ट आहे, डायटिशियन आहे। जेव्हा मी ह्युमन्स मध्ये पॅरालिसिस पेशंट करायला घरी जाऊन करायचे त्यांचे ट्रीटमेंट्स वगैरे, तेव्हा मला रस्त्यावरही पॅरालिसिस डॉग दिसायचे। तर मला असं वाटायला आलं की जर मी माणसांची मदत करू शकते पॅरालिसिस मध्ये त्यांना चालवण्यासाठी फिजिओथेरपी डाएट, तर मला असं वाटलं की मी ॲनिमलची पण करू शकते। मी सुरुवात केली एक ॲनिमल्स पासून आणि मग असं करता करता ही सुरुवात झाली एनजीओची। हे एनजीओ सुरुवात करून आता झाले मला 9-10 वर्ष झाले, म्हणजे एनजीओ स्थापन करून। ऑलरेडी माझं काम 15 वर्ष चाललेलं आहे आणि ह्या एनजीओ मध्ये आम्ही फक्त स्ट्रे ॲनिमलसाठी काम करतो। जे रस्त्यावर ॲक्सिडेंट इमर्जन्सी केसेस असतात त्यांना इथे आणून ट्रीटमेंट करणं, त्यांची काळजी घेणं, औषधोपचार, त्यांची मदत, हे सगळं चालू असते। कशा प्रकारे म्हणजे आता समजा फोन आला की ॲक्सिडेंट झालाय, तर मग जर कुठं पडलेला एखादा असतात तर गाडी पाठवली जाते तिथून त्याला इथे आणून त्याच्या चांगल्या डॉक्टरांकडे दाखवून त्याच्या इथे उपचार केले जातात आणि त्याची काळजी घेतली जाते पूर्णपणे। चांगला पूर्ण बरा झाला तर परत त्याला त्याच्या लोकेशनला सोडलं जातं। शक्यतो नाही घेत आम्ही डॉग, पण आम्ही ॲक्सिडेंटचे नक्की घेतो। कॅन्सर पेशंट असेल, मॅगेटूंड असेल, जखमी असतील तर असे डॉग आम्ही नक्की घेतो। आणि जर एखादा डॉग समाजाला त्रास देत असेल, बाईट करत असेल, अग्रेसिव्ह होत असेल तर त्यांना इथे आणून त्यांच्यावर उपचार केले जातात, त्यांना चांगली काळजी घेतली जाते, वॅक्सिन वगैरे केलं जातं आणि नंतर परत त्यांच्या लोकेशनला त्यांना सोडलं जातं। ह्यासाठी माझी सगळी फॅमिली आम्ही मदत करतो। माझे मिस्टर आहेत, माझा मुलगा आहे, माझा भाऊ पण मला मदत करत असतो। याच्यामध्ये आम्ही सगळे फॅमिली यांना दिवस 24 तास मदत करत असतो। त्याच्यामध्ये पैशाचं काही नसतं, आम्ही लोकांना त्यांच्या इच्छेने डोनेशन करण्याची सवलत आहे आणि फ्री ऍडमिशन आहे। मेडिकली ट्रीटमेंट आम्ही डॉक्टरांकडून करून घेतो, त्यांना त्यांचे पैसे आम्ही डोनेशनवर देत असतो आणि हे सगळं काम डोनेशनवर चालतं। CSR फंड आहे। आता 500 डॉग्स माझ्याकडे आहेत, त्याच्यामध्ये ब्लाइंड आहेत, पॅरालिसिस आहेत, अपंग डॉग आहेत, कॅन्सर पेशंट आहेत, TBT डॉग आहेत, शिवाय ट्युमरचे सर्जरी झालेले डॉग्स आहेत, ऍक्सिडेंटचे आहेत। असे एकूण 500 डॉग्स आहेत माझ्याकडे। आता मदरलेस पपीज आहेत, असे 500 डॉग्स आहेत आणि आता 100 डॉगवर आता उपचार चालू आहेत सध्या तिथे। हे उपचार त्यांचे फिजिओथेरपी आहे, डाएट आहे, जेवणातल्या मेडिसिन आहेत आणि जेव्हा कॅन्सर पेशंटला किमोथेरपी चालू असते इथे, शिवाय पॅरालिसिस मध्ये फिजिओथेरपी, डाएट, पपीजला त्यांचे वॅक्सिनेशन, पूर्ण वॅक्सिनेशन ड्यू करून मग त्यांना अडॉप्शनला देणं आणि ऍक्सिडेंट डॉगला पूर्णपणे बरं करून परत त्यांच्या लोकेशनला सोडणं, हे सगळं काम इथे सुरू असतं। ते माझ्या आयुष्याचा एक हिस्सा आहे। ते जेव्हा आजारी आहेत, ऍक्सिडेंट आहेत, तर त्यांनाही त्याची गरज आहे असं मला वाटतं, म्हणून मी त्यांना उचलून घरी घेऊन येते, त्यांना बरं करते आणि त्यांना बरे झाले की त्यांना रस्त्यावर सोडते आणि नाहीच ज्यांना अपंग असेल तर त्यांना मी माझ्याकडे ठेवते। असं मला वाटतं की त्यांनाही ती मदत मिळावी माणसांसाठी। या काससाई या गावामध्ये त्यांनी ही संस्था स्थापन केली। या माध्यमातून ते अपघात झालेल्या श्वानांचे पालक म्हणून सेवा करत आहेत। आता त्यांच्याकडे जवळपास 500हून अधिक कुत्री व 20 मांजर ते आता सांभाळतात। प्राची केदारी, लोकलिटी, पुणे।